इमारती लाकडाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात सागाचा वापर केला जातो. ही वाढत्या सागाची मागणी पूर्ण करण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात सागाची लागवड करण्यात येते. उत्तम प्रतीचे साग रोपवन निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे उत्तम प्रतीचे गुणधर्म असलेल्या मातृवृक्षांपासून मिळणारे दर्जेदार बियाणे. दर्जेदार मातृवृक्षांची लक्षणे अशी असतात: सरळ, गोल व लांब बांधा म्हणजेच स्ट्रेट स्टेम फॉर्म अँड लॉंग क्लिअर बोल, विकसित छत्र, युनिफॉर्मली डेव्हलप्ड क्राउन, कमीत कमी फांद्या, लेस ब्रँचिंग, जोमदार वाढ, विगरस ग्रोथ आणि निरोगी आणि उत्तम स्वास्थ्य, हेल्दी अँड डिझीज फ्री. तसेच फाटा फुटलेले खोड म्हणजेच बायफर्केटेड स्टेम, मोठे छत्र म्हणजेच एक्सेसिव्ह क्राउन, वाकडे खोड बेंट स्टेम, जास्त फांद्यांचे खोड एक्सेसिव्ह ब्रांचिंग आणि किड्यांचा प्रादुर्भाव इन्सेक्ट इन्फेस्टेशन ही वृक्षांची निकृष्ट प्रतीची लक्षणे आहेत. दर्जेदार बियाणे गोळा करण्यासाठी बीजक्षेत्र म्हणजेच सीड स्टँड, बीजोत्पादन क्षेत्र म्हणजेच सीड प्रोडक्शन एरिया, बीजनिर्मित रोपांपासून तयार केलेले बीजोद्यान म्हणजेच सीडलिंग सीड ऑर्चर्ड आणि कृतक बीजोद्यान म्हणजेच क्लोनल सीड ऑर्चर्ड यांचा उपयोग करावा. बीजक्षेत्र सीड स्टँड. बीजोत्पादन करण्यासाठी जेव्हा नैसर्गिक वनातील किंवा रोप वनातील उत्तम झाडे असलेला भाग बीज गोळा करण्यासाठी निवडतात तेव्हा त्याला बीजक्षेत्र म्हणतात. ह्या क्षेत्रामध्ये दर्जेदार वृक्षांचे प्रमाण जास्त असते व त्यामुळेच गोळा केलेल्या बियाणात सुद्धा दर्जेदार बिया मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता जास्त असते. सागी बीज क्षेत्राची निवड करताना जास्त उंचीची, चांगल्या गोलाईची व सरळ बुंदा असलेली झाडे असलेले क्षेत्र निवडले जाते. हे क्षेत्र रोपण क्षेत्रामधून सुद्धा असू शकते किंवा नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या सागी क्षेत्रापासून सुद्धा घेता येऊ शकते. सध्या आपण मारखंडा वनप्रकल्प विभागातील मारखंडा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 230 मध्ये असून या जागी इतर रोपणाच्या तुलनेत चांगल्या उंचीची, चांगल्या गोलाईची व सरळ बुंदा असलेली झाडांचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे क्षेत्र बीज उत्पादनाकरता निवडलेले आहे. या रोपणातील साग झाडांमधील अंतर बऱ्यापैकी असल्यामुळे साग झाडांचे छत्र विस्तृत होण्यास मदत होते व या विस्तृत छतांमुळे बीजांचे उत्पादन जास्त प्रमाणात होत असते. चांगल्या साईटवर सर्वोत्तम नैसर्गिक झाडोरा किंवा रोपवनाची निवड व्हायला पाहिजे. कॉपीज फॉरेस्ट टाळले पाहिजेत. निवडीत स्टँड स्टॉकिंगने भरलेला असावा तसेच त्यामध्ये सर्वोत्तम वृक्ष मोठ्या प्रमाणात असले पाहिजेत. ज्या स्टँडमध्ये सर्वोत्तम वृक्षांची मात्रा 100 ते 150 प्रति हेक्टर दरम्यान आहे अशा स्टँडची निवड केली पाहिजे, नाहीतर सीड यील्ड कमी मिळेल आणि खर्च जास्त होईल. निवडीत स्टँड जर रोपवन असेल तर त्याचे बीजस्त्रोत माहिती असले पाहिजे. निवडीत स्टँडमधील वृक्ष पुनरुत्पादन अवस्थेत असले पाहिजेत, जास्त परिपक्व व जुने नसावेत. नैसर्गिक आपदाच्या प्रतिसंवेदनशील क्षेत्र सीड स्टँड करता टाळावेत. जोराची हवा, अग्नी इत्यादी वृक्षांना हानिकारक ठरते, खास करून विरळणीनंतर. प्रमुख विनाशकारी जनावरांपासून प्रभावित क्षेत्रसुद्धा सीड स्टँड करता टाळले पाहिजेत. आधी वंशापकारक निवड केलेले व निष्कासन केलेले क्षेत्र टाळावे, कारण अशा प्रक्रियेत निकृष्ट वृक्षांना सोडून उत्कृष्ट वृक्षांना आधीच काढलेले असते. अशा स्टँडची निवड केली पाहिजे ज्यामध्ये वृक्ष सामान्यतः स्वस्थ आणि रोग व कीटकांपासून मुक्त आहेत. अशा स्टँडची निवड केली पाहिजे जिथे पावसाळ्यात सुद्धा पोहोचता येईल. बीजोत्पादन क्षेत्र म्हणजेच सीड प्रोडक्शन एरिया. दर्जेदार बियांचे पुरेशा प्रमाणात उत्पादन करण्यासाठी नैसर्गिक वनात किंवा रोप वनात मातृवृक्षांना आवश्यक त्याच प्रमाणात ठेवून इतर अनावश्यक झाडे विरळणीत काढली जातात. त्या क्षेत्राचे व्यवस्थापन बीजोत्पादनाच्या दृष्टीने केले जाते तेव्हा त्या क्षेत्राला बीजोत्पादन क्षेत्र म्हणतात. हा आहे एक नैसर्गिक झाडोरा. इथे जास्त करून उच्च दर्जाची झाडे आहेत, म्हणजेच उच्च दर्जाचे बीज प्राप्त होण्याची शक्यता जास्त आहे. ह्या झाडोऱ्यामधल्या निकृष्ट दर्जाच्या वृक्षांची विरळणी करून फक्त आवश्यक तेवढी चांगल्या दर्जाची झाडे राखली आणि त्याची व्यवस्था बीजोत्पादनाच्या दृष्टीने केली तर ते बीज उत्पादन क्षेत्र होईल.
हा कक्ष 395 मामला परिक्षेत्रात पूर्वी बीज क्षेत्र होते. उत्कृष्ट बी मिळण्यासाठी त्यातील अनावश्यक झाडे काढून बीज उत्पादन क्षेत्रात रूपांतर केले आहे. क्षेत्र विस्तारण्यासाठी आणि विस्तारलेल्या क्षेत्रापासून जास्तीत जास्त सीड मिळण्यासाठी बीज उत्पादन क्षेत्रातील झाडाची संख्या ही 110 ते 120 प्रति हेक्टर ठेवण्यात आलेली आहे. बीज उत्पादन क्षेत्र निवडताना पुढील गोष्टींचा विचार करावा. हे क्षेत्र कमीत कमी 2 हेक्टर असावे व तिथल्या दर्जेदार मातृवृक्षांची संख्या प्रति हेक्टरी 100 ते 150 दरम्यान असावी, ज्यामुळे छत्र विकसित होण्यास अडथळा येणार नाही आणि पुरेशा प्रमाणात बीजोत्पादन होईल. मातृवृक्ष मध्यवयीन म्हणजेच 25 ते 35 वर्षाचे असावे, जेणेकरून मातृवृक्षाचा दर्जा स्पष्टपणे दिसून येईल. बीजोत्पादन क्षेत्र वाहतुकीच्या दृष्टीने योग्य असावे, जेणेकरून त्याचे व्यवस्थापन करणे सोयीचे होईल. बीजोत्पादन क्षेत्राची निवड केल्यानंतर तेथे कायम बीजोत्पादन करता यावे म्हणून त्या क्षेत्रातील चांगली वाढ असणाऱ्या, चांगली बीजनिर्मिती क्षमता असणाऱ्या व चांगले छत्र असणाऱ्या वृक्षांची निवड करावी. या वृक्षांच्या वाढीला अडथळा करणारी किंवा बीज गोळा करताना अडथळा करणारी आजूबाजूची झाडे काढावी. त्याचप्रमाणे निकृष्ट म्हणजेच रोगट, कीड लागलेली व वाढ खुंटलेली झाडेही काढावी. ह्याला विरळणी म्हणतात. बीज क्षेत्राचे बीज उत्पादन क्षेत्रामध्ये रूपांतर करण्याकरिता बीज क्षेत्रामध्ये सुधारणेची कामे केली जातात. या अंतर्गत बीज क्षेत्रामधील निकृष्ट दर्जाची, रोगट, मेलेली, मरू घातलेली झाडे छापणी करून टप्प्याटप्प्याने काढली जातात. विरळणी केल्यामुळे दर्जेदार बीजोत्पादनाला मदत मिळते. मध्य चांदा वन प्रकल्प विभाग बल्लारशा येथील तोगाव परिसरातले हे कक्ष क्रमांक 22 आहे. या कक्षामध्ये 1974चं जे प्लॅन्टेशन तुम्हाला दिसत आहे, त्या काळामध्ये हे उत्तम प्लॅन्टेशन होतं म्हणून याला बीज क्षेत्र म्हणून निवडण्यात आले. बीज क्षेत्र निवडल्यानंतर याच्यामध्ये जो चांगला पुन्हा 10 हेक्टरचा जो पॅच होता, चांगले जे वृक्ष होते ते सुद्धा वेगळ्याने निवडण्यात आले व त्या 10 हेक्टर क्षेत्रामध्ये डॉमिनंट को डॉमिनंट या झाडांचा राखीव ठेवून यांना मार्क करण्यात आलं व त्यासोबत जे डेड डाईंग डिसीज झाडं होते, जसं आपण थिनिंग करतो त्या थिनिंगमार्फत ते डेड डाईंग डिसीज झाडं काढण्यात आले व 2 झाडामधील अंतर वाढवण्यात आलं की जेणेकरून त्याच्यामध्ये रूट कॉम्पिटिशन, क्राउन कॉम्पिटिशन होणार नाही व सागाच्या झाडाची चांगली वाढ होईल व त्यापासून जास्तीत जास्त आम्हाला सागाचं बियाणाचं उत्पादन मिळेल. अशा प्रकारे आम्ही याला सीड प्रोडक्शन एरियामध्ये कन्वर्ट केलेलं आहे. बीज क्षेत्र आणि बीजोत्पादन क्षेत्राभोवती 100 मीटरचा बफर झोन किंवा पोलन डायल्युशन झोन म्हणजेच परागतनुता क्षेत्र नियंत्रित केले पाहिजे. ह्यामुळे निवडित क्षेत्राच्या श्रेष्ठ वृक्षांबरोबर परागीकरण होत नाही. पोलन डायल्युशन झोनमधून कुठलेही बीज संकलन होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. बीज क्षेत्र आणि बीजोत्पादन क्षेत्र ह्या दोन्ही क्षेत्रांमधील वृक्षांना पावसाळ्यात फर्टिलायझर द्यावे. फ्लावरिंग सीझन म्हणजेच जुलै ऑगस्टमध्ये बीज क्षेत्र आणि बीजोत्पादन क्षेत्रामधील वृक्षांना मुळांभोवती चॅनल खोदून डायअमोनियम फॉस्फेट एका वृक्षास 1.5 किलो अशा मात्रेत दिला पाहिजे. ह्या प्रक्रियेने सागाला चांगला मोहर येतो. ह्या उपरोक्त वृक्षांना शेणखत कधीही देऊ शकतो. ह्याने मातीच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होतो. बीजनिर्मित रोपांपासून तयार केलेले बीजोद्यान, सीडलिंग सीड ऑर्चर्ड. विविध ठिकाणाहून गोळा केलेल्या दर्जेदार अधिक वृक्षांच्या म्हणजेच प्लस ट्रीजच्या बिया जेव्हा एका क्षेत्रात लागवड केल्या जातात तेव्हा त्या क्षेत्राला बीजनिर्मित रोपांपासून तयार केलेले बीजोद्यान किंवा सीडलिंग सीड ऑर्चर्ड असे म्हणतात. अशा रोपवनातील वृक्ष परिपक्व झाल्यानंतर पुन्हा त्याच्या दर्जेसंबंधी मूल्यमापन करून निकृष्ट वृक्षांना काढण्यात येते.
तपासणी व निवड झाल्यामुळे उरलेल्या वृक्षांचा गुणसूत्रीय दर्जा वाढतो. अशा क्षेत्रातून प्राप्त झालेल्या बियांचा दर्जा आणखी चांगला असतो. हा निवड कार्यक्रम पुढील पिढ्यांमध्ये घेऊन वृक्षांचा गुणसूत्रीय दर्जा क्रमाक्रमाने वाढवता येतो. सीडलिंग सीड ऑर्चर्डमध्ये वृक्षांमधील अंतर जे सुरुवातीला 3 मीटर बाय 3 मीटर ठेवले जाते ते हळूहळू 10 मीटर बाय 10 मीटर इतके विरळ करू शकतो. कृतक बीजोद्यान म्हणजेच क्लोनल सीड ऑर्चर्ड. निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या अधिक वृक्षांपासून बी गोळा करण्यासाठी जास्त वेळ आणि खर्च लागतो. म्हणून अधिक वृक्षाच्या डोळ्यांपासून म्हणजेच बर्ड्स किंवा सायॉनपासून रोपे तयार करून अशा कृतकांची एका क्षेत्रात नियोजित पद्धतीने लागवड केली जाते. यालाच कृतक बीजोद्यान म्हणतात. एकसारख्या अनुवांशिक गुणधर्म असलेल्या वृक्षांना किंवा रोपट्यांना कृतक म्हणतात. याची निर्मिती झाडांच्या बीजापासून न होता झाडांच्या डोळ्यापासून होते. कृतक बीजोद्यान तयार करताना निवड झालेल्या अधिक वृक्षांचे डोळे म्हणजेच बड्स किंवा स्कायॉन गोळा केले जातात. एका मातृवृक्षापासून अनेक कृतक तयार करण्यासाठी त्याचे डोळे पॅच ग्राफ्ट पद्धतीने रूट स्टॉकमध्ये लावून त्याचे कलम तयार केले जातात. अशा प्रकारे नर्सरीमध्ये एका मातृवृक्षापासून अनेक कृतक तयार करण्यात येतात. कृतक बीजोद्यान तयार करण्यासाठी हे कृतक एका रोपवनात 6 मीटर बाय 6 मीटर अंतर ठेवून लावावे, ज्यामुळे सगळ्या वृक्षांना भरपूर सूर्यप्रकाश मिळेल. रँडम पद्धतीने कृतक लावताना हे निश्चित करावे की 2 मातृवृक्षांचे कृतक शेजारी असणार नाहीत, जेणेकरून वेगवेगळ्या कृतकांमध्ये क्रॉस पॉलिनेशनचा वाव मिळेल. कृतक बीजोद्यानातील वृक्ष कमी वर्षात फुलवऱ्यावर येऊन दर्जेदार बीजोत्पादन करू शकतात. निकृष्ट दर्जांच्या वृक्षांबरोबर सीडलिंग सीड ऑर्चर्ड आणि क्लोनल सीड ऑर्चर्डमधल्या वृक्षांचे परागीकरण होऊ नये म्हणून 100 मीटर पराग तनुता क्षेत्र नियंत्रित केले पाहिजे. ह्या पट्ट्यात इतर प्रजातींची झाडे लावली पाहिजेत किंवा हा पट्टा उघडा ठेवला पाहिजे.